आणि शिवसाधना ही बरेचदा स्मशानातच केली जाते. त्याच्यामुळे जालंधरनाथांचा सुद्धा जो साधना असायची ती बाहेर असायची वगैरे. तर त्याच्यानंतर मग मच्छिंद्रनाथ आपले कानिफनाथ त्या शोधत येतात. तर जेव्हा स्त्री राज्यात मच्छिंद्रनाथांचं आणि कानिफनाथांची भेट झालेली असते आणि कानिफनाथ जेव्हा पुन्हा बाहेर पडतात तेव्हा मच्छिंद्रनाथ त्यांना हत्ती मेणे म्हणजे एखाद्या राजाला संस्थानिकाला राजाला शोभेल अशा प्रकारे श्रीमंती देतात. त्यांना मेणे देतात, त्यांना घोडे देतात, हत्ती देतात. म्हणजे त्याच्यानंतर ते तिथून बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्यांची फेरी निघायची कानिफनाथांची ते एखादा राजा चाललाय की काय इतकं ते राजेशाही थाटामध्ये त्यांची म्हणजे फेरी व्हायची. ते असे फिरत फिरत जेव्हा ह्या राज्याच्या जवळून जातात तेव्हा राजा त्या खिडकीतून बघतो राजवाड्याचा म्हणे हा कोणीतरी योगी आहे, श्रीमंत योगी आहे, हा म्हणे माझ्या योग्यतेचा आहे. त्याच्यामुळे तो त्याच्या सेवकांना पाठवून सगळी माहिती करून घेतो. तेव्हा सेवक सांगतात की तो असा एक नाथ योगी आहे वगैरे, तो कोणाचा ऐकत नाही, तो त्याच्या गुरुच्या शोधाला निघाला आहे वगैरे वगैरे. मग कानिफनाथांची भेट घेतो तो राजा आणि त्यांना सांगतो की मला तुम्ही दीक्षा द्या वगैरे. पण त्याच्यामध्ये काय झालेलं असतं की तिकडच्या ज्या सेविका असतात त्या राजाच्या राणीचे कान भरतात की हा म्हणे गोसावी बाहेर बसलाय, तो तुझ्या आईचे कान फुंकेल आणि तुला म्हणजे भिकेला लावेल, त्यामुळे काही कर पण तू याचा काटा काढ. त्याच्यामुळे त्या राजाने एका रात्रीत खड्डा केला आणि जालंधरनाथांना त्या खड्ड्यात ठेवला आणि बंद करून टाकला. म्हणजे खड्ड्यातच पुरून टाकलं तर मग काय राहणारच नाही, मरून जाईल असं काय त्यांचं ते गणित होतं. पण हे सगळं कानिफनाथांना ज्ञात झालेलं होतं आणि ते गुरुच्या शोधात त्या राजाच्या तिथपर्यंत आले. मग राजाला त्यांनी विचारलं की तू मोठं पाप केलेलं आहेस, एका नाथ योग्याला तू ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस. तेव्हा तो घाबरतो, तो म्हणतो हो म्हणे मी असं असं केलं आहे, माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा कर. तेव्हा म्हणतात अरे तो जो नाथ योगी आहे तो माझा गुरु आहे. त्यावेळेला त्याची बंबे उडाली की यांच्या गुरुलाच जर मी खड्ड्यात पुरला तर हे आता काय मला जिवंत ठेवणार नाही. तर पुन्हा त्यांची परत माफी मागतो. मग त्याच्यानंतर मग कानिफनाथ 3 पुतळे तयार करतात त्या राजाचे, लोखंडाचा, कॉपरचा आणि सोन्याचा. आणि ते जिथे पुरलेले तिथे तो पुतळा ठेवायचा आणि आदेश मी पाठीमागे उभा राहीन, मी आदेशचा पुकार करीन, आतून ते विचारतील कोण आहे म्हणून, तेव्हा तू नाव सांगायचं आणि पटकन बाजूला व्हायचं, थांबलास तर मेलास तू. तर तशा प्रकारे ते 3 की काहीतरी तो पुतळे करतो, तो ठेवतो आणि आदेशचा पुकार करतात. आतून आदेशचा पुन्हा नाथपंथामध्ये पद्धत आहे, आदेशचा पुकार झाल्यानंतर समोर जर नाथपंथी असतील तर त्याला ते आदेश म्हणून हे करतात. तर तसं गुरूंकडनं आदेशचा हे झाल्यानंतर कोण आहे, मी फलाना राज्य आहे. मग ते म्हणतात की आत्ता या क्षणी तू जळून मरशील. त्याबरोबर तो लोखंडाचा जो पुतळा होतो तो भस्मसात होतो, मग कॉपरचा तो भस्मसात होतो. असे 3 की 5 काहीतरी वेगवेगळ्या ह्याचे. शेवटचा जो असतो तो सुवर्णाचा असतो, तो परत ठेवतात. तर परत आदेशचा पुकार झाल्यानंतर तू कोण आहेस, तो राजा आहेस. तर ते म्हणतात की 4 वेळेला तुला जाळूनसुद्धा तू जर जिवंत राहिलंस तर तुझा गुरु कोण आहे. तेव्हा ते सांगतात की माझा गुरु कानिफनाथ आहे. मग ठीक आहे आता मला बाहेर काढ. मग तो बाहेर काढतो. हे सांगण्याचं तात्पर्य काय की नाथ फक्त पुरुषांनाच दीक्षा द्यायची असं नाही, तर स्त्रियांना पण त्यांनी दीक्षा दिली. आणि स्त्रियांमध्ये सुद्धा काही त्या योग्यतेला पोचलेल्या स्त्रिया आहेत की त्यांनी तेवढी कठोर साधना करून त्या योग्यतेला त्या गेलेल्या आहेत. नाथपंथामध्ये हेच आहे की तुम्ही तितकी कडी साधना करा आणि त्या योग्यतेला तुम्ही पोचा. म्हणजे 9 नाथांमध्ये सुद्धा तसंच आहे. त्यांना बसवलं, त्याच्यानंतर 12 वर्ष त्यांच्याकडनं ती साधना करून घेतली, त्यांची ती योग्यता झाल्यानंतर मग ते नाथ या पदाला ते पोचलेले आहेत.
अशा प्रकारे ही वाटचाल म्हणजे गुरु शिष्य पुढे जाऊन रामदासासारख्या माणसांनी सुद्धा, संतांनी सुद्धा स्त्रियांना दीक्षा देऊन त्यांना मठाधिपती पर्यंतची उदाहरणं आहेत की हा भेदभाव हा केव्हा सुरू झाला आणि का त्याचं हे झालं हे मलाही लक्षात येत नाही. असा कुठलाही भेदभाव आपल्या धर्माने केलेला नाही. नाथपंथामध्ये पण आजही काही ताई माई किंवा अगदी आई म्हणाव्यात अशा योग्यतेच्या स्त्रिया ह्या नाथपंथामध्ये म्हणजे अधिकारी व्यक्ती असलेल्या नाथपंथामध्ये आहेत की त्यांनी तेवढी साधना केली. म्हणजे गुरु शिष्य परंपरा तर आहेच, त्यांच्या गुरूंकडनं त्यांना तशी मार्गदर्शन झालं, तशी दीक्षा दिली गेली आणि त्यांनी तेवढी कडी साधना करून त्या योग्यतेला त्या पोचलेल्या आहेत. लोकांना मार्गदर्शन करतात, लोकांचे सुखदुःख हे करतात ते अशा प्रकारे आहे. हा भेदभाव नष्ट व्हायलाच पाहिजे, झाला पाहिजे. म्हणजे हा जो सनातन धर्म जो आहे समाजातला अर्धा भाग आपण टाकाऊ केल्यासारखं जे झाला आहे आज, त्यांना आपण पूर्णपणे पुढे समाज सुधारेल ना, त्याच्यात एकत्र केला पाहिजे. ना जाती भेद, बरोबर, ना म्हणजे स्त्री पुरुष हा भेद असं सगळं बाजूला काढून आज जे चळवळ चालली, हा ब्राह्मण तो मराठा तो कुणबी, मग याला रक्षण आरक्षण, हा तो जो काही मूर्खपणा सगळा राजकारणी चाललेला आहे हा नष्ट व्हायला पाहिजे. खरं म्हणजे यातलं काही नाही आहे, धर्माने कुठलंही काही केलेलं काहीच नाही. म्हणूनही ठीक आहे त्यांनी हे रचलं केली, पण तशा अनेक नंतर उत्पन्न झालेले आहेत. खरंय, खरंय. ते काळ जसा बदलेल तसतसं ते बदललं पाहिजे. स्मृती बदलल्या गेल्या पाहिजेत. शांडिल्य स्मृती आली, अनेक स्मृती आल्यानंतर ज्यावेळी जो जसा समाज होता त्या समाजाला आवश्यक आणि सर्वांना सामावून घेणारी अशी जी आहे तिला आपण स्मृती म्हणू, ते धर्माचे दंडक आहे. अगदी तर ते पुन्हा उत्पन्न होणं आवश्यक आहे. हे डोक्यातलं जे लोकांच्या भरलेलं आहे, हा भेदभाव लोकांच्या डोक्यातला जाणं आवश्यक आहे. अगदी खरं. त्याच्यासाठी म्हणजे आपण अशा प्रकारचा सोहळा केला पाहिजे. या सोहळा म्हणजे आपण जो प्रयत्न करणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून जी छोटी छोटी स्थानं आहेत तर त्या ठिकाणी जाऊन आपण अशा प्रकारे मार्गदर्शन करून तिकडचे म्हणजे सगळा समाज जो आहे, स्त्री असो पुरुष असो, छोटे असो मोठे असो, कोणत्याही जातीचं, त्या सगळ्यांना आपण एकत्र करणार आहोत आणि संपूर्ण देशामध्ये ही चळवळ आपल्याला म्हणजे वाढवायची आहे. हा म्हणजे प्रयत्न राहिलाच पाहिजे. हो. हे नुसतं होम हवन केलं किंवा भगवे कपडे घातले वगैरे म्हणून हा नाथपंथ नाही आहे. त्याच्या म्हणजे मंत्रसाधना आहे, मंत्रामध्ये ताकद आहेच नाथांच्या, पण त्याच्याचबरोबर समाजाचं सुद्धा समाजसेवासुद्धा त्यांना अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं मार्गक्रमण ते निर्णय प्रश्न घेऊन लोक येतात त्यांच्याकडे, ते सोडवले जातात. हा जो भाग आहे हा कुठेतरी हायलाईट व्हायला पाहिजे, झाला पाहिजे. त्याच्याचबरोबर अंधश्रद्धा पण नाही झाली पाहिजे. कारण नाथ जेव्हा लोक तुमच्याकडे येतात त्याला तुम्ही मेडिसिन्स देतातच, म्हणजे आयुर्वेदावरती संबंधित असलेली स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर बाबा कडुलिंबाचा पाला आहे की पारिजातकाचा पाला आहे तो एकत्र कर, तो लाव, आणि बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव येतो असं मला ना. पण नुसतं होम हवन करून वगैरे असं नाही आहे. तर ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत अंधश्रद्धा दूर करून पूर्ण श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी नाथांची जी सगळी जी काही साधनं आहेत, त्रिशूल आहे किंवा अशा अनेक मेखला आहे किंवा याच्या संबंधित तुम्ही काही सांगू शकता का? तसं ते म्हणजे संपूर्ण साधनेवरती अवलंबून आहे. म्हणजे ते नाथ साधना जी आहे ती शिवापासून निर्माण झालेली आहे आणि शिवाने एक एक हे सगळं त्रिशूळ म्हणा किंवा मेखला म्हणा किंवा त्यांचा तो कंबरपट्टा म्हणा किंवा कवड्यांच्या माळांचा पट्टा म्हणा की ज्याचा संबंध शक्तीशी आहे, माहिती आहे ना, देवीच्या साधनेशी त्याचा संबंध आहे. म्हणून काही नाथपंथी जी असतात त्यांच्या कमरेला तो कवड्यांच्या माळाचा पट्टा असतो. घुंगूर म्हणा, घुंगुरांचा एक विशिष्ट नाद होतो, तो साधनेला पूरक असतो म्हणून तो घुंगरांचा पट्टा असतो. जसे शंकराची उपासना दाखवतात ते असं जे हे डमरूचा सुद्धा विशिष्ट नाद आहे, त्या नादावरती केलेली साधना आहे. म्हणजे त्याचा संबंध नादाशी आहे आणि नादानी तो पूर्ण पुढे जाऊ शकतो. हा भाग त्यात आहेच. जसजसं आपण ती साधना मनापासून करायला लागू तसं मग त्याच्यातले बारकावे आपोआप लक्षात येतात
मी सांगितलं की बाबा डमरू वाजतो तेव्हा तुम्ही लक्ष द्या, तर नाही लक्षात येणार. पण स्वतः तुम्ही जेव्हा डमरूनाद करून तुमची साधना एकवटायचा प्रयत्न करा, तेव्हा त्याच्यातून जो नाद निर्माण होतो आणि त्याच्यातून तुमच्या ज्या व्हायब्रेशन्स सुरू होतात, लहरी निर्माण होतात, तर ते अनुभवण्यासाठी ध्यानाला बसले की हे काही नाद तुम्हाला विशिष्ट अवस्था असेल तर ऐकू येतात. हे तितकंच खरं आहे. मी परत हे सांगेन की नाद साधना जी आहे ती शिवसाधना आहे आणि शिवसाधना आहे जी स्मशान साधनेतच केली जाते. फक्त एवढंच की अघोरी वगैरे जो पुढचा भाग आहे, कापालिक, म्हणजे जिथे आयुष्य संपतं तिथे ही साधना सुरुवात होते. स्मशानात जायला सुद्धा लोक घाबरतात. मग अशा ठिकाणी जाऊन तुम्ही शांतपणे बसा, शिवसाधना करा, तुम्हाला शिव निश्चित अनुभवाला मिळेल ह्या साधनेमध्ये. आणि ही जी लिंक आहे हीच नाथपंथाची लिंक आहे. हा भाग झाला. म्हणजे नाथपंथ मुळात शिवापासून सुरू झाला आणि दत्त संप्रदायापासून सुरू झाला. याविषयी तुमचं काय हे आहे, मूळ ओरिजिन काय असलं पाहिजे? आदिनाथ शंभू ज्ञानोबांनी. दत्तांचा प्रवेश त्यात कसा झाला? दत्त म्हणजे जे ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिगुणात्मक रूप जे आहे परमेश्वराचं, पूर्ण ब्रह्म, ते दत्त महाराज आहेत. आणि अगदी मच्छिंद्रनाथपासून ते शेवटच्या अडवंगनाथपर्यंत सगळ्यांना त्यांच्या गुरूंनी दत्त महाराजांकडेच सुपूर्द केलेलं. आणि प्रत्येकाला म्हणजे फायनल जे आहे ते बद्रिकेदारला येऊनच त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. आणि हा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये दत्त महाराजांचा पूर्ण सहभाग असला. हे नवनाथ भक्तिसार जेव्हा आपण वाचतो तेव्हा काही वेळेला त्यांनी शिवाशी सुद्धा युद्ध केलंय, त्याला सुद्धा बांधून टाकलंय, विष्णूंनाही बांधून टाकलंय. पण ज्या वेळेला अशी अटीतटीची वेळ येते आणि त्यावेळेला दत्त महाराज तिथे उपस्थित झाल्यानंतर 9 जण अगदी गुडघे टेकून त्यांच्यासमोर माथा टेकतात. कारण 9 जण दत्त महाराजांना आपले गुरु मानतात. हे 9 नाथांचे जे परम गुरु जे आहेत ते दत्त महाराज. म्हणजे त्याच्यामुळे दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तसंच शिव वैष्णव आणि शैव म्हणजे राम शिवाचा जप करतो आणि शिव रामाचा जप करतात, तरी पण त्यांचे भक्त एकमेकांचे डोके फोडतात, तुमचा देव मोठा की माझा देव मोठा म्हणून. तर तो भेद राहू नये म्हणून वारकरी संप्रदाय तयार झाला नाही का. त्याच्यामध्ये वैष्णव पण आहेत आणि शिव पण आहेत. आणि त्याचा गाभा कुठे आहे तर नाथ संप्रदायात. असा हा जो अनंत काळापासूनचा जो प्रवास सुरू झाला आहे तो समजून घेऊन जर साधकांनी त्याच्यात साधना केली तर त्याच्यासारखा आनंद नाही. हे वाद कुठे राहतच नाही, मी मोठा की तू मोठा, मी ब्राह्मण की तू असं काही जातीच्यामध्ये कुठेच तो भेदला गेलेला नाही. अखंड असा तो साधना आहे. तसं तर आपल्या शास्त्राने म्हणजे जन्माला जाय ते शूद्र हा संस्कारात द्विज उच्चते. सगळेजण जन्मात असताना शूद्रच समजले. शूद्रच आहे. संस्कार ज्याचे उच्च, ज्याला ब्रह्माची इच्छा आहे, ज्याला ब्रह्म पाहायचं आहे, ज्याला ब्रह्म पाहण्याची विद्या अवगत झाली, त्याला आपण ब्राह्मण म्हणाल. अगदी बरोबर. हा विचार लोकांच्या मध्ये रुजवला गेला पाहिजे की हे जे काही भेदाभेद आहेत हे या विचाराने नष्ट होतील. एकमेक तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ हा वादच राहणार नाही. जो ज्ञानाने श्रेष्ठ तो श्रेष्ठ. त्यामुळे आपले जे 18 पकड संत महाराज सगळे होऊन कुठल्याही जातीचे होते, चांभार होते, महार होते, त्याला काही कुठलंही बंधन नव्हतं, ब्राह्मण होते, सगळ्या प्रकारचे होते. त्यामुळे हा भेदभाव जर संतांनी ठेवलेला नाही आहे तर आपण तो त्या संतांच्या नावाने का पुढे करायचा? हा विचार आला पाहिजे लोकांच्या डोक्यात, तो रुजला पाहिजे, तो गेला पाहिजे. खरंय. अशा प्रकारे जेव्हा सवय व्हायला लागतील ना तेव्हा हळूहळू ही जी इट मे टेक इयर्स. ही काय 2, 4, 5, 10 वर्षात होणारी गोष्ट नाही आहे, लागतील 50 वर्ष. पण आज ना उद्या या पिढीत नाही पुढच्या पिढीत हा फरक पडेल याविषयी माझ्या मनात काही शंका बिलकुल. पण सुरुवात झाली पाहिजे. सुरुवात व्हायला पाहिजे. कोणीतरी करेल म्हणून हातावर हात घेऊन बसण्यात काही अर्थ नाही.
ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. एकमेकांविषयी आपलेपणा वाटणं, इतर दैवतांचा आपण अपमान न करणं. जसं रामाचा असेल तर शिवाला म्हणतात हा कनिष्ठ आहे, शिव असेल तर तो अजून कोणाला म्हणतो हा कनिष्ठ आहे. हा जो भाग आहे हा कुठला नाही आहे, देवता सगळ्या एकच आहे, एकाच ठिकाणी उत्पन्न झाल्या. त्यामुळे हा भेदभावच नाही आहे. मूळ म्हणून आपण शेवटी निर्गुण निराकार या विचाराकडे जातोच ना. शेवटी देवता ह्या कोणी उत्पन्न केल्या, आपणच उत्पन्न केल्या तशा एका अर्थाने. म्हणजे याचा उल्लेख रामदासांनी त्यांच्या ह्याच्यात केलेला आहे दासबोधामध्ये, देव कसे उत्पन्न झाले. तर तो उल्लेख आपण खऱ्या अर्थाने अनुचरणात आचरणात आणला पाहिजे. खरं आहे ते. तरच मी आणि जे ज्यांना तसा अनुभव आहे, ज्यांचा अभ्यास आहे, त्यांनी पुढे येऊन त्याच्या प्रकारे मार्गदर्शन करून समाजामध्ये जी निर्माण झालेली दरी आहे ती पुसून टाकली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने सनातनचा जो प्रवास आहे हे मुळातच तो म्हणजे असं मोठाच आहे. सनातन हा जो संस्कृती आहे जी अति प्रचंड आहे, मोठी आहे. वेगवेगळ्या झालेल्या आपल्या आक्रमणामुळे वगैरे त्याच्यावर ग्लानी आली आहे किंवा त्याच्यावरती धूळ साठली आहे असं मी म्हणेन. पण ती मुळात खाली रखरखलेला निखाराच आहे. तो अग्नी आहेच. फक्त आपल्याला तो फुंकर परत प्रज्वलित करायचा आहे. आणि विश्वगुरू, आपल्या भारताला जो विश्वगुरू पाहिजे तो आहेच. आपल्याकडे जे आहे ते अख्ख्या जगात नाही आहे. त्याच्यामुळे विश्वगुरू जो आपला भारत देश होणारच आहे त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे असं मला वाटतं. असं ते एकंदर जी काही सगळी माहिती तुम्ही दिलीत याबद्दल मी अत्यंत उपकृत आहे. हे सगळं आपण लोकांसाठीच करतो आहोत. या लोकांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे, एकत्र आले पाहिजे. आणि वाद जे आपापसातले आहेत, एवढे मोठे संप्रदाय आपल्यामध्ये आहेत, त्या संप्रदायांचा संकुचित अर्थ न घेता मोठे अर्थ त्याच्यात ते व्यापकता विचारानं जर आली नाही तर त्या संप्रदायाला कुठले अर्थ नाही काही. तर ही व्यापकता आपल्यामध्ये समाजामध्ये येऊ दे, आली पाहिजे. हां. तर मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही मुद्दाम वेळ काढून दिला आम्हाला तुमचा वेळ, याबद्दल फार धन्यवाद. लोकांतर्फेही मी तुमचे धन्यवाद देतो तुम्हाला. नमस्कार. पुन्हा भेटूया आपण. आपले आज ना उद्या पुन्हा एक काम पडणारच. पुन्हा निश्चितच भेटणार होतं. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी. चिंतन श्री गुरुदेव. आदेश लाख आदेश.